नमस्कार. आमच्या खडकी समाचारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महानगरपालिकेला सुरुवात झालेली आहे. प्रचाराचे रंग भरत आहेत. आता आरोप प्रत्यारोपासहित एक दुसऱ्यावर चिखलफेक हाणामाऱ्यापर्यंत निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. याच्यावरून हे कळतंय की शहरात निवडणुकीचं वारं सुरू झालंय. अशातच सर्व पक्ष, नॅशनल असतील, स्थानिक असतील, अपक्ष असतील, सगळ्याच पक्षांनी एक दावेदारी केलेली आहे. महिलांसाठी राजकीय आरक्षण जे आहे ते 50% देण्याची सर्वच राजकीय पक्ष सांगतात का आम्ही महिलांना 50% आरक्षण दिलं. सगळेच घोषणा करतात. महिलांचं राजकारणातील 50% आरक्षण किती खरं किती खोटं यावर आज आपण शहरातील सामाजिक कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील किंवा पक्ष कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, जाणून घेऊया काय आहे या समस्येचं समाधान. राजकारणातील महिला 50% आरक्षण किती खरं किती खोटं. मॅडम, आपला परिचय द्या, काय सांगाल? मी शकीला पठाण, मी एक सोशल वर्कर आहे आणि आजचा विषय आहे की महिलांना 50% आरक्षण. त्यावर आज आम्ही सर्व माझ्या भगिनी आलेल्या आहेत आणि आज त्याविषयी आम्ही बोलणार आहोत. खरंच वाटतंय का ह्यांना बघून 50% आरक्षण आहे म्हणून? आज तुम्ही बघितलं असेल की पहिलं रूढी परंपरा किती होत्या आणि त्याला जुगारून महिला ज्या क्षेत्रात आलेल्या आहेत. तर पहिली मी सुरुवात करेन जेव्हा आपला भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर रूढी परंपरा हे ते बरंच झालं. पुन्हा मग नंतर 1950 मध्ये संविधान लिहिलं गेलं आणि संविधानाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर मग आपले राजश्री शाहू महाराज यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. ते 125 वर्षापूर्वीचं होतं. त्यांनी पहिलं प्राधान्य दिलं की जितके मध्यमवर्गीय आहेत त्यांना आरक्षणामध्ये घेण्यात यावे, कारण पहिलं 27% हे आरक्षण होतं. शिक्षणासाठी आरक्षण त्यांनी दिलं. नंतर काय झालं, मग हाच मुद्दा संसदेमध्ये आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी काय केलं, हा मुद्दा उचलला की आम्हाला 33% आरक्षण द्या. म्हणजे असं सगळं मिळून 50% आरक्षण पाहिजे अशी आमची मागणी होती आणि ती मान्य झालेली आहे. पण आज तुम्ही बघितलं असेल राजनीतीमध्ये जर तुम्हाला 50% आरक्षण आहे तर भीक मागायची काय गरज होती? कारण आज एवढ्या महिला बघितल्या मी रडताना पडताना हे करताना डोळे वरी करताना. अरे नाही का, काय वाटतं? 100% ही आपला गोष्ट परिचय. खरीच आहे. मी प्राध्यापक जयश्री शिर्के, मी एक NGO चालवते ज्या अंतर्गत मी महिला अत्याचारावर काम करते. आणि महिला अजूनही त्यांच्या हक्क आणि अधिकाराबद्दल अजूनही अनभिज्ञ आहेत. त्यांना माहिती नाही की त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत. आपण आज बघतो की जसं 50% आरक्षण आहे तर मग 50% जागा महिलांना खरंच दिल्या आहेत का, याच्यावर खरंच आपण अभ्यास आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि आज जर आपला विषयच तो आहे. 50% आरक्षण असताना बरं या 50% आरक्षण घेऊन ह्या ज्या महिला राजकारणात जातील ह्या खरंच स्वतः राजकारण करतील का, की यांचे भाऊ दादा नवरे हे सगळे राजकारण करतील का? ही पण एक मोठी शोकांतिका आहे. आपण बघतो की आमदार असो खासदार असो जे काही महिलांना पदं मिळतात हे पदं महिला भूषवतात, पण त्यांचं काम करणारे सगळे त्यांच्या घरातले पुरुष मंडळी असतात. तर मग कुठंतरी आपल्या हक्क आणि अधिकाराबद्दल आपण जागृत नसल्यामुळं हे काम होतंय. आणि आज आपण बघतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या म्हणजे महाराष्ट्राचं सरकार हे लाडक्या बहिणींमुळे निवडून आलेलं असताना याच लाडक्या बहिणी म्हणजे मंत्र्यांच्या आई बहिणीवर शिव्या देत होत्या आणि त्या रडत होत्या. तर हे कितीशय योग्य आहे. लाडक्या बहिणी मंत्र्यांना शिवीगाळ करताना संपूर्ण महाराष्ट्राने नाही संपूर्ण जगाने बघितलं. काय वाटतंय आरक्षणाच्या बाबतीत महिलांना जे राजकीय 50% आरक्षण आहे, काय वाटतं? ते तर पूर्णपणे भेटलेलंच नाहीये असं वाटतंय मला. आजची परिस्थिती आपण एका राजकीय पक्षाकडून तिकीट मागितलं अशी माहिती आहे, पण आज आपण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहात. आपण स्वतः उमेदवार आहात. हो. महिलांना राजकारणातील 50% आरक्षण, आपलं स्पष्ट मत काय? महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. आतापर्यंतच्या इतिहासातली ही पहिली इतकं मोठं आरक्षण हे पहिल्यांदा मिळालं आहे 50%. आणि खूप महिला आपले नशीब या निवडणुकीमध्ये आजमावत आहेत. आणि मी ज्या प्रभागातून उभी आहे त्या प्रभागात अनेक महिला उमेदवार उभे आहेत. आणि जेव्हा संध्याकाळी आम्ही प्रचार करायला निघतो माझ्यासोबत जवळपास 25 ते 30 महिला असतात. तर मला वाटते माझ्या पाठीमागे आरक्षणचा मुद्दा तर आहेच आहे, पण मला वाटते एक महिलाला जे सपोर्ट करते तर ते आरक्षणामुळेच करते. आणि उमेदवार म्हणलं तर बऱ्याच पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे. तर मी बाकीच्या ज्या पक्षांनी उमेदवारी दिली त्यावर आपण समाधानी आहात का? किती कोणाला दिली हा आपला विषय नाही, हा आपला अजेंडा नाही, पण ज्यांना दिली ती खरंच 50% दिल्या गेली आहे का? काय वाटतं? नाही दिल्या गेली असं वाटतं. मग यावर आपण समाधानी आहात का? एक महिला म्हणून आपण समाधानी आहात का? नाही.
एक महिला म्हणून त्या समाधानी नाही, 50% आरक्षण नुसतं नावाला आहे, काय वाटतं? 100% महिला आरक्षण हे नावालाच आहे. त्याचं राजकीय जर आपण विश्लेषण केलं तर मला सांगा, तिकीट देण्याच्या कमिटीमध्ये किती महिला होत्या आणि किती महिलांनी ह्या महिलांचे इंटरव्ह्यू घेतले? हा पण एक अभ्यास करण्याचा विषय आहे. आपण आज बघतो की 50% आरक्षण महिलांसाठी आहे. मग ते आरक्षण असताना महिलांना एवढं भीक मागण्याची गरज का पडते? आणि महिलांना भीक मागण्याची गरज पडते, काय वाटतं? बघा काय झालं, स्वराज्य संस्थेची स्थापना झाली आणि आपल्याला हक्क दिला की ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तुम्ही याच्यामध्ये महिलांना 50% आरक्षण द्या, जेणेकरून सामाजिक, आर्थिक आणि त्यांचा दर्जा हा उंचवला जाईल आणि समाजामध्ये जे रूढी परंपराने ज्या महिला घरात बसलेल्या आहेत ते थोडेसे बाहेर निघतील, स्वतंत्र मिळेल, फ्रीडम मिळेल, यासाठी ह्या संस्थेची स्थापना झाली. पण नेमकं झालं काय की हे ना पक्ष एकनिष्ठ झाले, पक्ष एकनिष्ठ झाले. आपण पक्षाशी रिलेटेड काय वाटतं? नाही, एकनिष्ठ नाही झाले. काय वाटतंय? नाही, आरोप होतोय पक्ष एकनिष्ठ, आपण उमेदवार आहात. पक्षाचे एकनिष्ठ झाले. पक्षाचे उमेदवारच नाही, नाही. पक्षाचा उमेदवाराचा विषय नाही, हा. राजकारणावर विषय आलाय. आपल्याला राजकारण विरहित बोलतोय, पण काही जण पक्षाशी बांधल्या गेलेत, पक्षाशी एकनिष्ठ झाले. आपण अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असला तरी पण आज आपण राजकारणात प्रवेश करताय. पक्ष एकनिष्ठ नाहीच झाले. कुठला पक्ष एकनिष्ठ आहे? प्रत्येक पक्षामध्ये फोडाफाडी झालेली आहे. उद्धव आता घेऊ शकतो, हो ना. उद्धव गट आहे, बीजेपी आहे, शिंदे सेना आहे. प्रत्येक पक्षामध्ये 2-2 गट झालेले आहेत. तर एकनिष्ठ नाहीच आहे, मला तर नाही वाटत. एकनिष्ठ नाही. काय वाटतं? आपण युवा आहात, युवा, आपलं स्पष्ट मत काय? अभी फिलहाल जो चल रहा है वो उसको साइड में हटाते हुए बस आरक्षण के लिए जो बात करना चाहूंगी वही मैं करना चाहूंगी, क्योंकि अभी वो सारे मुद्दे एक तरफ और आरक्षण की बात एक तरफ महिलाओं के लिए, तो अपन आरक्षण के बगैर ना कुछ नहीं कर सकते महिलाएं, क्योंकि अभी फिलहाल में जो महिलाओं का जो खास मुद्दा है आरक्षण है. अभी फिलहाल आप देख ही रहे हैं, अभी आरक्षण के लिए जो था, अभी यहाँ पे कितने सारे महिलाएं मौजूद है. अपन ही इसके लिए स्टैंड नहीं लेंगे ना, तो इसके जिम्मेदार अपन खुद रहेंगे, क्योंकि अपने को अपने राइट्स. लेकिन इसमें देखिए, आपने जो एक मुद्दा निकाला है इसमें से आगे आया कि महिलाओं को हर एक राजकीय पार्टी, पॉलिटिशियन, हर एक पॉलिटिशियन बोलता है महिला के लिए हमने 50% आरक्षण दिया है. ये कितना सच है? दिख ये क्यों नहीं बताइए. रहा? दिख क्यों नहीं रहा? वही हमारा भी कहना है. 50% है तो दिख क्यों नहीं रहा है सर? हमारे भी वही कहना है, कारण वही की बोलना कसं है. आहे माहितीये का, पुरुष प्रधान देश आहे ना, महिलांना पुढे गेले तर पुरुषांचे नाक खाली होईल ना, त्याच्यामुळे पुरुष प्रधान लगता देश आहे. अब इसके जिम्मेदार कहीं ना कहीं अपन खुद भी है, क्योंकि अपन अपने लिए राइट्स नहीं वो करते ना. अपने को अपने राइट्स पता होना चाहिए ना, की आपले अधिकार आपल्याला माहिती पाहिजेत. काय वाटतं? 100% माहिती पाहिजे. आज आम्ही म्हणजे मी एक प्राध्यापक आहे, PhD स्टुडंट पण आहे, रिसर्च करते. महिलांना स्वतःचे हक्क आणि अधिकार माहिती नाही. म्हणजे साधा आज तुम्ही चर्चा करायला महिलांना बोलवलं तर इथं महिलांची उपस्थिती 50% नाही. त्याचं कारण म्हणजे मी बऱ्याच महिलांना हा मेसेज टाकला होता आणि बोलले, तेव्हा ते म्हणाले आमच्या घरच्यांना विचारून सांगतो. म्हणजे महिलांना कुठेतरी हेच कळत नाही की हा राईट्स तुमचा आहे, तुमच्या अभिव्यक्तीबद्दल तुम्ही बोललं पाहिजे. आपण राजकारणात सक्रिय आहात. विषय असा आहे, आज काही जणांचे जाहीरनामे आम्ही बघितलेत, काही जणांचे पॉम्पलेट आम्ही बघितलेत, त्यावर घरातल्या महिला उभ्या आहेत, पण त्यांच्या मागे त्यांच्या वडिलांचे किंवा त्यांच्या नवऱ्याचे फोटो आहेत. असं आजपर्यंतच्या राजकारणात कधी आम्ही बघितलं नाही. काय वाटतं याबाबत? हे कितपत योग्य आहे? नाही, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो आणि पुरुषाच्या मागे स्त्री असते, हे जे विधान आहे ते सत्य आहे. जर का ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना पुढे केले नसतं तर आज आम्ही इथे नसतो. तर त्याच अधिकाराने आम्ही आज इथे आहे. आणि राजकारणाचा विषय जर घेतला तर अशा बऱ्याच ठिकाणी होतं की महिलेला उमेदवारी दिली जाते पण तिचं सर्व काम एक पुरुष करतो. पण मी माझं वैयक्तिक मत असं देईल, कारण मी इथे पण निघताना हे मला म्हणजे माझ्या घरचे मला म्हणे की मी येऊ का सोबत, तर मी म्हटलं आलं तरी चालेल, आलं तरी चांगलं, नाही आलं तरी चालेल. कारण म्हणजे तुम्ही जसे अपक्ष उभे आहेत तसे इकडे पण स्वतंत्रच आहात. स्वतंत्र आहे मी, घरातून तर खरंच स्वतंत्र आहे. काय वाटतं, सगळे स्वतंत्र पाहिजे? नमस्कार, माझं नाव उज्ज्वल अनिल गाडवे आणि मी सातारा परिसरमध्ये जवळजवळ 10 ते 11 वर्षापासून बचत गट चालवते. खाजगी बचत गट असतात आणि जवळजवळ 100 ते 150 स्त्रिया ज्या आहेत त्या सातारा परिसरमध्ये सर्व आमच्याशी एकजूट आहेत. आणि याच्यावरून मी एक अजिष्ठ पाहिला की जे 50% आरक्षण चालू आहे आणि आपण खूप सारे व्हिडिओ लीक होत आहेत, खूप सारे व्हिडिओ आपण बघतोय की राजकारणाविषयी, पण ज्या वेळेस फॉर्म भरण्यात आले त्यावेळेसच हे व्हिडिओ लीक होत आहेत. म्हणजे पक्षाचं काय खरं काय खोटं हे आपण कोणीही सांगू शकत नाही. या सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी असतात. त्यामुळे त्याच्यावर न बोलता मी एक अजेंडा असा ठेवला की जेव्हा माझ्या याच्यामध्ये सातारा परिसरमध्ये देवळाईमध्ये जो विकास कामाची आहे तर ते जे स्वाती सरोदे आहे, जे अपेक्षा उभे आहेत त्यांना सपोर्ट करण्याचा, याच्यामुळे सपोर्ट करायचा की आज आम्ही जेव्हा रॅलीला निघतो तेव्हा आम्ही कोणत्याही लेडीजला आम्हाला असं हे करावं लागत नाही की आमच्या सपोर्टला उभं राहा.
कॉल करतात स्वतः आमच्या पाठीमागं. जेव्हा आम्ही 5-6 जणी निघतो तर शेवटपर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळेस जवळजवळ 50 स्त्रिया पाठीमागं ऑलरेडी आलेल्या असतात, की आम्हालाही माहित नसतं की कोणती स्त्री कोणत्याच्यात आलेली आहे. ज्यावेळेस आम्ही कार्यालयामध्ये पोहोचतो त्यावेळेस कळतं. आणि 50% आरक्षण याची जर प्रतिभूमी जर तुम्ही बघत असाल, ती जर समजा आपल्याला अपक्ष उभे राहून जर या स्त्रियांसाठी काहीतरी करता येत असेल आणि त्याची ओळख त्यांना निर्माण करून देता येत असेल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही अपक्षाला राजकारणात खरंच स्त्रियांना 50% आरक्षणाची गरज आहे का? काय वाटतं? नमस्कार, मी ममता हिवाळे, MA BEd आहे आणि GHRTला व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि मी 50% आरक्षण या विषयावर जास्त न बोलता, कारण माझ्या सहकारी ज्या इथे आहे त्यांनी भरपूर सांगितलं. मला नाही वाटत की 50% आरक्षण स्त्रियांना जे कागदावर दिलेले आहे ते प्रत्यक्षात आहे. कारण हे जे दाखवण्यात येतं ते फक्त एक सोशल मीडियाला दाखवण्यापुरता जो शो केला जातो पुरुषांकडून किंवा राजकीय लोकांकडून, तो प्रत्यक्षात नाही उतरत. कारण मी पण सोशल काम केलेलं आहे, बघितलेलं आहे. आता याचा या अर्थ ज्या आपली पुरुष प्रधान संस्कृती जी आहे आपली त्यामुळे पुरुष प्रधान कुठेतरी- संस्कृती कुठेही अजूनही संपलेली नाही. आणि आता तुम्ही बघा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र याच्यामध्ये खूप आहे. सगळ्यात एक नंबरला आमचा बिहार आहे. त्यांना 50% आरक्षण नाही, तिथं सगळ्या महिलाचं राज आहे. तर मला वाटतं आपण एकदा बिहार झालं पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचं बिहार झालं महाराष्ट्र पाहिजे. का ते बिहार फक्त होना चाहिए, क्या 50% लगता है? आरक्षण आलं बरं का. आरक्षण के लिए आरक्षण के लिए 50% बिहार में जैसा आरक्षण है महिलाओं के लिए, 50% क्या लगता है? राजस्थान मध्ये सुद्धा आहे. वो एक अलग है, ये यहाँ का एक अलग है, क्योंकि अपन यहाँ के जो है महाराष्ट्र की महिला, तो वहाँ का जो आरक्षण है तो वो उनको पता है उनके राइट्स, और अपन लोग जो है तो यहाँ के बहुत ज्यादा यहाँ पे ना तो अपने राइट्स ही नहीं पता है, क्योंकि अपन कहाँ से वो होगा, क्योंकि सोशल वर्क जो रहता तो उसमें अपन जो समझाते ना तो वो समझ नहीं पाते. अपने बहुत से ऐसे महिलाएं हैं क्योंकि उसमें अपने कसं माहितीये का, राइट्स काही पता होना महिलांना ना चाहिए. किती बी सांगा कळत नाहीये. तुम्हाला माहितीये का, पण आपल्याला एवढं- आपण स्वतः प्राध्यापक आहात, असा आरोप होतोय का महिलांना कळत नाही? याचा अर्थ महिलांना काहीच कळत कळतं नाही. सगळं, पण एक जो धाक आहे पुरुष प्रधान संस्कृतीचा आणि जो आपल्या मनावर बडगा बसलेला आहे तो निघायला वेळ लागणार आहे. त्याच्यासाठीच प्रबोधन हे झालं पाहिजे. आपण उच्च शिक्षित आहेत, महिलांना खरंच काही कळत नाही का? महिलांना सगळं कळतं, पण पुरुषांचा धाक सुटत नाही ना. घरी आहे, आपण उमेदवार आहेत, पुरुषाचा धाक आहेत का? कारण साहेब बरोबर आहेत, आहे आणि थोड्याफार प्रमाणात असायला पाहिजे, मला असं वाटतं. असायला थोड्याफार पाहिजे. प्रमाणात असायला काय पाहिजे. वाटतंय? पुरुषांचा धाक असायला पाहिजे. नाही, धाक नाही हो, धाक नाही. धाक ते कशाला नवऱ्याचं प्रेम असतंय, धाक नाहीये. नवऱ्याचं प्रेम असतं, धाक नाही. आम्ही आज आमचे निर्णय स्वतः घेतो. आम्ही आज राजकारणात, समाजकारणात, प्रत्येक क्षेत्रात काम करतो. म्हणजे हे म्हणजे तुम्हाला आमच्या 50% विचार- आरक्षण मिळालंय का? आरक्षण मिळालं, पण हक्क मिळाला. आमचे हक्क काय आहे आरक्षणासंदर्भात हे आम्हाला माहिती, की आम्ही आज एखाद्या विषयावर जर बोलतोय तर आम्हाला माहिती की आम्ही ते बोललेलं चूक असो का बरोबर असो, पण याच्यातून समाजाला काहीतरी मिळणार आहे. आणि हे एका पुरुषाने सुद्धा हे जागृत होऊन कळायला पाहिजे की जशी तुम्हाला बुद्धी आहे पुरुषाला, तशी महिलांना देखील बुद्धी आहे. तर त्यांना महिलांना बुद्धी आहे. आहे ना, आणि समाज 100% आहे. मग खरंच 50% आरक्षण आजपर्यंत महिलांना राजकारणात मिळालंय का? नाही. जर बुद्धी आहे तर मग का मिळालं नाही? कसं आहे, महिलांना 50% आरक्षण कसं आहे, ते मिळालं याच्यामुळे नाही आहे, कागदपत्र याच्यामुळे राहिलेलं आहे की समाज बांधिलकी जी आहे, जी प्रत्येकाला एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. तुम्ही कोणत्या पक्षात असाल किंवा नसाल याच्याशी विषय काही पक्षाचा घेणं देणं नाही. नाहीये, काहीच घेणं देणं नाहीये. तुम्ही कोणत्या याच्यामधले येतात त्या नाही. गोष्ट चालू आहे स्त्रीची, की स्त्रीला 50% आरक्षण आहे का? ते आरक्षण आहे कागदोपत्री, आणि कदाचित थोडंफार जर आपण थोडे अजून प्रयत्न केले आणि समाज बांधिलकी जर पाडली तर हा समाजच तुम्हाला सहकार्य करेल. मग त्या समाजामध्ये पुरुषही येतात, स्त्रियाही येतात आणि एकमेकांच्या समाजात स्त्री पुरुष समान आहे, तरी सुद्धा महिलांना फक्त दाखवायपुरतं राजकीय 50% आरक्षण आहे का? हो, दाखवण्यापुरतं म्हणजे कागदावर लिहिलेलं आहे, पण खरी जी स्त्री आहे ती घरातून स्वतंत्र नाही. आणि अशा खरी- मला असं वाटतं खरी स्त्री घरातून स्वातंत्र्य नाही, तुमच्याकडे बघून वाटतंय का? नाही, मी तर स्वतंत्र आहे. माझ्या घरामध्ये आणि माझ्या 4 पिढ्यामधल्या महिला स्वतंत्र होत्या, म्हणून आज मी तुमच्या समोर इथं एवढ्या अभिमानाने बोलू शकते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना समान अधिकार देऊन प्रत्येक स्त्रीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण स्त्रियांना आजही त्या चुकीच्या परंपरामध्ये बांधून घेऊन स्वतःला अडकून घेण्याची एक सवय लागलेली आहे. ती सवय कुठेतरी मोडली पाहिजे. मला सांगा, आज तक ये होते आया, ये देखे है अपन ने, एखादा जेंट्स अगर घर में है, वो एखादी पॉलिटिकल पार्टी से या एखादे पद पर अहदे पर है, तो उसकी मिसेस को उसके नाम से नहीं जाना जाता. लेकिन अगर एखादी लेडी है तो जेंट्स को उसके हस्बैंड को या उसके पिताजी को उसके नाम से जाना जाता है. क्या लगता है? नहीं, ऐसा तो नहीं होना चाहिए, लेकिन मैं मेरी बात ये युवाओं के लिए ज़्यादातर बोलना चाहूँगी, ये इसको थोड़ा साइड में रखते हुए, क्योंकि आज के जो युवा है उनको अपने राइट्स बहुत कम पता है, क्योंकि अपने राइट्स जब तक पता नहीं रहेंगे महिलाओं को
तो अपन ना अपने लिए कुछ स्टैंड नहीं ले सकेंगे। काय तो माहिती का, मेरे को सध्या- सिर्फ इतना चाहती हूँ मैं कि युवाओं तक ही अपने राइट्स, जो भी महिला युवा है उनको अपने राइट्स पता होने चाहिए। एजुकेशन में चाहे कोई भी फैकल्टी हो, हर एक हाँ, फैकल्टी उसको अपने राइट्स पता होना चाहिए, तभी जाके अपन अपने रिलेटेड टू वुमन. जी जी येस. नाही कसं आहे माहिती का, सध्या आहे ना तुम्ही वडिलाचं नाव, कारण मी माझं बघितलं, माझ्या टीसीवर ह्याच्यावर सुद्धा माझ्या वडिलाचं नाव आहे, पण असं काही नाही की तुम्ही नवऱ्याचंच नाव लावा कंपल्सरी, असं काही नाही. आणि बांधिलकी सुद्धा नाही. आणि खुद माझं स्वतः माझ्या वडिलाचंच आणखीन आयडेंटिटी आहे, म्हणजे माझं पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते वडिलाकडचे आहे. पण कसं आहे आता, नाही आजकाल बंधनकारक, नाही नाही माझंच नाव लाव, हे नवरा म्हणतो ना माझंच नाव लावलं पाहिजे तू, आणि लाव. आणि सर आपली आपण identity आपण 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 स्वतः सांगा, कारण की आपण आता निवडणूक पण लढत आहात. निवडणूक लढत असताना निवडून जर महिला आली तर तिचं सगळं काम पुरुष बघतात. हे कितपत योग्य आहे? मग 50% महिलाचं आरक्षण कुठे? नाही, काही प्रमाणात बरोबर आहे की महिलांना फक्त डॉक्युमेंट पुरतं किंवा कामापुरतं वापर केला जातो. बाकीचा जो काही कारभार आहे तो त्या घरातला पुरुष, वडील असो, नवरा असो, भाऊ असो, तेच बघतात. मी काही स्वतः बघितलंय, मी ग्रामपंचायतचे काम हे करत होते ना, त्यावेळेस मी बघितलंय की एका स्त्रीला, म्हणजे ती सरपंच आहे आणि तिचा नवरा त्या ह्याच्यावर बसलेला असतो खुर्चीवर, असे बरेच आहेत. असं नाही की बघा 99% हा पुरुष म्हणजे काम बघतोय, स्त्रियांना म्हणतो ठीक आहे तू हे कर, फक्त त्यांना साईन करण्यासाठी इथं बसवलं याचा जातं. अर्थ असा होतो स्त्रियांना काही कळत नाही. कळतं कळतं ना सर, अरे, स्त्रियांना 42 देशाच्या राष्ट्रपती एक महिला नसता, पण पंतप्रधान त्यांना सुद्धा. पंतप्रधान सुद्धा आपल्या एक महिला राहिलेला आहे. आपल्या आजूबाजूच्या आशिया खंडातल्या 4 देशांचा हा. हा, मला हेच म्हणायचं, महिलांना जर कळालं नसतं तर महिलांनी एका पुरुषाला जन्म दिला नसता, त्यांनी फक्त स्त्रिया राज्यच निर्माण केलं असतं. तरी पण मग महिलांना बरोबरीचा दर्जा का? कारण महिला जागृत नसल्यामुळे हे सगळ्या अडचणी निर्माण होत्या, आणि याला कुठेतरी आपली भारतीय संस्कृती बरोबरचा दर्जा आहे. मग महिलांना 50% राजकीय आरक्षण आहे दिसत नाही. दिसत नाही ना. आता हे मागे काय चालतं की महिलांपर्यंत जर पुरुषांनाच कळत नाही तर महिलांना कळणं खूप कठीण आहे. काय वाटतं? पुरुषांना कळत नाही, महिलांना कळत नाही. पुरुषांना सगळं कळतं, महिलांना कळू देत नाही. नाही, नाही, काय वाटतं? नाही कळतं, पुरुषांना बरोबर कळतं. आणि थोडी एखादी महिला जर जागृत असेल तर तिलाही कळायला फार उशीर लागणार नाही. आणि त्याकरताच आम्ही एवढ्या जण इथे जमा झालेलो आहे. नाही, आम्हाला कळतंय, आम्हाला कळतंय. आम्हाला आमचे राईट्स बरोबर आहेत. आम्ही मग म्हणून काय आपण माहिती आमदार का, साम, दाम, दंड, म्हणून भेदभाव. ऐका, आपण सगळ्या ठिकाणी नाही, सक्रिय नाही. आहात. आम्ही आहे ना साम दाम दंड भेदभाव वापरते. मी स्वतः आमदारकी लढलेले आहे पूर्वमधून, मला माहित आहे. फक्त एवढंच आहे, कसं असतंय, काय काय जळके मळके नकटे चपटे असतात ना, ते जरा जास्त जातात. क्या लगता है? ती वळवळ आहे, महिलांची चळवळ आहे. म्हणजे महिला महिलांची चळवळ करतायत पण पुरुष मध्ये मध्ये वळवळ पण करतायत. 50% आरक्षण किती खरं किती खोटं? मला तरी वाटत नाही की 50% आरक्षण मिळालेलं आहे. सगळ्या ठिकाणी पुरुषांचंच राज्य आहे, आजही आहे. कारण भारत हा म्हणजे पुरुषप्रधान म्हणजे संस्कृती सगळे आहे. सगळे राजकीय पक्ष हे नावाला दाखवत आहेत 50% आरक्षण, पण ते नाही. यासाठी माझं स्पष्ट मत आहे. एखादा लढा उभारला जावं असं वाटतंय. हो 100% उभारला जावा, त्याच्यामध्ये पुढे. महिला प्रतिनिधी निवडून द्या तुम्ही, त्या महिला हो, काहीतरी करतील. आपण नेतृत्व करायला तयार आहात. त्यासाठीच मी उभी आहे. त्यासाठीच आम्ही 26 मधून आणि आमच्या वेळेला सर महिला जागृत झाल्या तर पुरुषांना ही भीती की आमचं अस्तित्व नाही, धोक्यात आम्ही- आहे. त्यामुळे महिलांना नाही, जागृत होऊ देत नाही. आमच्याकडे आहे, आमच्याकडे महिला प्रतिनिधी पण आहे. आम्ही 50% का देणार नाही, त्यांना सुद्धा आमच्या सोबत घेऊन नाही, बोलू. आमच्याकडे आम्ही 50% तुम्ही जसं आरक्षण म्हणता ना, पाळलंय. आमची बायको सुरक्षित पाहिजे, आमचा नवरा बी सुरक्षित पाहिजे, आम्ही त्यांना सोडणार नाही. भीती कशाची तुम्हाला? काय तुम्ही सांगा, भाजपमध्ये आज एवढी बेकार परिस्थिती, सगळे गुंडेत, सगळे बलात्कारित, सगळे अत्याचारित, कशामुळे ते भाजपमध्ये घेतात यांना? असं कोणत्या कानून कायद्यामध्ये आहे की भाजपमध्ये आपला घेतात? विषय तो नाही. आपला विषय हा नाही, आहे नाही, नाही. महिलांना 50% आरक्षण महिलांची किती खरं सुरक्षा किती कशी होणार खोटं? आहे? क्या ये लगता अपना मुद्दा है है नहीं, ही नहीं। हाँ, ये मुद्दा है ही है ही नहीं। नहीं। आज महिलाओं का नाही, आरक्षण नाही, के मला लिए सांगा, जो महिलांची मुद्दा सुरक्षा है, कोण उसके करणार बारे आहे? में जर बोलना गुन्हा चाहूंगी। राज आहे हातामध्ये, तो क्या सर, लगता है 50% इसके लिए क्या करना चाहिए? आरक्षण मध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न आरक्षण देना चाहिए जो नहीं महिलाओं नहीं, के आरक्षण तो ऑलरेडी दे चुके हैं. तो वो वैसे सभी नहीं पॉलिटिकल पार्टी बोलते हमने दे दिया. दे अरे, जर चुकी है, तो गुन्हा अपने कमी से कहना कि झाले, लेना नहीं आ रहा, उसकी होती. जिम्मेदार कहीं ना कहीं अपन भी है। लेकिन जो महिलाएं अपने जो करेंगी तो महिलाओं के जो पर्सनली जो रहेंगे परेशानियां वो बोल सकेंगी ना अच्छे Yes, से. yes. नाही, तो नाही, सही मी है. काय म्हणते, महिलांचे जर वैयक्तिक काही प्रश्न असले तर एक महिला दुसऱ्या महिलाशी व्यवस्थितपणे मांडू शकते, मोकळ्यापणाने बोलू शकते. म्हणून महिलांना 50% आरक्षण पाहिजे, जे दिल्या गेलेलं आहे. हो आरक्षण दिले गेलेलं आहे, पण तिथे पण महिलांना असा दबाव टाकलेला गेला की एखादा शब्द चुकून तिच्या तोंडून निघाला तर तिथं तिचा भाऊ असेल, बाप असेल, नवरा असेल किंवा कोणी जरी असेल तो तुला पटकन जातो. असं नको बोलायला पाहिजे, तसं नाही बोलायला पाहिजे. म्हणजे कुठून ना कुठून तिला देखील तो दबाव असतो ना. तर माझं प्रखर मत आहे की जरी 50% आरक्षण दाखवलेलं आहे तरीही महिला पाहिजे तेवढी स्वतंत्र नाही. नाही, नाही. महिला 50% आरक्षणात दिलेलं आहे का? आणि महिला स्वतंत्र आहेत का? आरक्षण दिलेलं आहे का? 50% आहे. आणि अजून 50% आरक्षण आहे, पण त्यामुळे त्या 50% आरक्षणात महिला स्वातंत्र्य आहेत का?
त्या आरक्षणामध्ये 50% आरक्षणात महिलांना स्वातंत्र्य दिलं गेलंय का? नाही महिलांचा आपलं वैयक्तिक मत काय? वैयक्तिक तर महिलांना स्वातंत्र्य नाही लक्षात ठेवा. तुम्ही जर वैयक्तिक माझं मी म्हणते मला आहे वैयक्तिक आहे बाहेरच्या परिस्थितीमध्ये नाहीये. हा. आणि हे महत्त्वाचं मला सांगा, महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना महिलांच्या संदर्भात काय नियोजन केलंय कोणताच महानगरपालिकेने पक्ष त्याच्यावर बोलत नाही. त्याच्यावर बोललं पाहिजे. आपला तो मुद्दा नाही. आपला तो मुद्दा नाही. आपला मॅडम आपला मुद्दा हा आहे का 50% महिलांना जे आरक्षण ते आहे का? तर आता काय माहितीये का, मी म्हणते तुमचं राजकारण थोडंसं बाजूला ठेवून जर सर्वसाधारण महिला जर 50% घेतल्या, त्यांना हाक दिला, त्यांना शिकू द्या ना. तुम्ही भाकरी घर साफ करते, भांडे घासते, भाकरी हे तुम्हाला चांगलं ठेवते ना, तुमचं घर स्वच्छ ठेवते, तसं भारत ही स्वच्छ ठेवणार नाही का? क्या लगता है मैडम ने बहुत बड़ी बात कही है. सही है, महिला सही एक महिला अगर अपना घर संभालती है, अगर वो घर में के 2, 4, 8 जितने ही पुरुष है उनको संभाल सकती तो देश को क्यों नहीं संभाल सकती? संभाल सकते हैं। क्योंकि इतने सारे महिलाएं जो काम करती है वो पुरुष नहीं कर सकते। तो आप देखें तो देखिए ना, महिलाएं जो काम कर रही है वो पुरुष नहीं कर सकते। बहुत से ऐसे पर्सनली है जो महिलाएं करती है पुरुष नहीं कर सकते। तो आपने जो आरक्षण 50% दिया है अरे तो एक उसको महिला- आप पूरा एक मुकम्मल महिला तरह से कीजिए घर ना, संभालो, उस पे संसार ट्रस्ट संभालो, कीजिए ना नौकरी महिलाओं करो, पे। पैसे कमा अभी सकते कहीं ना कहीं कोई ना कोई फील्ड में जाते हैं ठीक है, बाहर तो ये ये संभाल बोलते कहीं ना सकते कहीं हैं। मैंने खुद मेरा पर्सनली अरे जो है आम्ही- एक्सपीरियंस मैंने खुद देखा हुआ है। सावित्री कहीं ना कहीं चली महिलाएं क्या जाते हैं तो उनको ये बोल के हटा दिया जाता है कि तुम नहीं कर सकते, आम्ही दुर्गा तुम नहीं कर सकते, ये बोल के थोड़ा कहीं ना कहीं हटा दिया जाता है। आम्ही मैं पर्सनली पाठीमागे हटणारे नाही. एक्सपीरियंस है फक्त देखा हुआ। एवढंच आहे की तो आम्हाला यहाँ कहीं ना कहीं बुरा लगता है। राजकारणापासून थोडंसं सगळ्यांना एक शेवटचा प्रश्न जाता जाता, 50% महिलांना राजकीय आरक्षण जे दाखवलं गेलंय, आजच्या चर्चेतून एक मुद्दा समोर आला का ते फक्त दाखवण्यापुरतं दिलं गेलंय? दाखवण्यापुरतं सगळं कागदपत्री आहे. आणि मी काय म्हणते माझं माहिती आहे आमचं का? यावर राजकारणातल्या आपलं महिलांना जास्त यावर प्राधान्य आपलं नका देऊ. यासाठी सर्वसाधारण यासाठी महिलांना काय प्राधान्य द्या. यासाठी ते काय सांगतो. करायला पाहिजे? हे बघा, शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न आहे मी, आणि हा शेवटचा तुमचा प्रश्न आहे हो, पण हे जिंदगीभरचा आहे ना, हा संपणारा प्रश्न नाहीये ना. नाही, आपल्याला वेळेचं बंधन हो ठीक आहे ना, आपल्याला वेळेचं बंधन नाही, पण हे जीवनभर चालणार आहे है ना. मग माझं काय म्हणणं आहे की राजकारणात महिलांना आहे ना, ठीक आहे ना, ते पक्षश्रेष्ठ आहेत, पक्षाला एकनिष्ठ आहेत. मग समाजसेविका आणि समाजाच्या हितासाठी ना ती एकनिष्ठ आहे ना, तर तिला का संधी देत नाही? मी आमदारकी लढले, काय मला मतदान पडले, लोकांच्या शिव्या खावा लागल्या फुकटमध्ये एवढी आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. माझं म्हणणं असं आहे की 50% आरक्षणचं जे तुम्ही बोलतायत ना, तर 50% आरक्षण महिलांना फक्त पुरुषांचे घर भरण्यासाठी महिलांना आरक्षणाचा फायदा करून घेता येईल राजकीय पार्टी. काय वाटतं 50% महिलांना जे आरक्षण आहे खरं आहे का खोटं आहे? आणि जर ते खोटं आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे? खोटं आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? महिलांनी रस्त्यावर यायला पाहिजे. सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. त्यांना तेवढं शेवटचा प्रश्न, घेतलं पाहिजे. महिलांना राजकीय आरक्षण जे आहे 50% खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. खरं आहे. तर मग यासाठी काय करायला पाहिजे? काय करणार? जी महिला प्रतिनिधी उभी आहे केलं, बाकीच्या इतर महिलांनी सपोर्ट केला पाहिजे. काय वाटतं? महिलांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व पद कोणाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे हे न जाणून घेता जर ती स्त्रीची तळमळ आपल्याला कळते, कारण स्त्री स्त्रीला समजू शकते, या भावनेतून फक्त तुम्ही जर स्त्रीला घडवू शकतात, तर स्त्रीने तिचं कर्तव्य करावं. कोणाच्याही कोणतीही बांधिलकी न ठेवता किंवा कोणालाही न घाबरता अगदी प्रखडपणे जसं आपण म्हणतो की मी सगळं करू शकते, तर ते सत्यात उतरण्याची गरजही रस्त्यावर आहे की तुम्ही करू शकता तर तुम्ही करा, कोणाचाही दबाव न टाकता. काय वाटतं? आरक्षण हा मुद्दा जो काढलेला आहे तो राजकार्य म्हणजे आजच्या ज्या निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही योग्य मुद्दा घेतलेला आहे, कारण अशा याच्यातनंच हे प्रश्न बाहेर येतात आणि समाजामध्ये जातात, मीडिया मार्फत ते सगळीकडे जातील आणि तिथं कुठेतरी चळवळ होईल की खरंच ह्या महिलांनी तरी बोलले. आता आम्ही एवढं 50% आरक्षणासाठी त्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आम्हाला इथं बोलवले आहे, पण आल्यात किती महिला? मोजून बोटावर मोजण्याच्या महिला आहे आणि 2-3 पुरुष आहेत. मग या महिलांना काही सांगितलं नव्हतं का? मग त्याही आल्या नाही. मग कुठेतरी त्यांना दबावच असेल ना की आता इलेक्शनचा पिरियड यासाठी आहे, काय करायला पाहिजे? यासाठी काय त्यांना पण हे द्यायला पाहिजे, स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. मला असं प्रखर माझ्या आज आपण इथे आमच्या चॅनल मार्फत आपण आजचा जो विषय ठेवला होता तो विषय होता महिलांना राजकारणातील 50% आरक्षण किती खरं किती खोटं. आज आपल्याबरोबर सर्व समाजातील चळवळीतील राजकारणातील वेगवेगळ्या महिला प्रतिनिधी इथे आहेत. त्यांनी संपूर्ण महिलांचं प्रतिनिधित्व केलंय. सावित्रीच्या लेखी, जिजाऊच्या लेखी, संविधानाला मानणारे सगळे इथं आहेत. या चर्चेतून एकच प्रश्न समोर आलाय का महिलांना राजकीय 50% आरक्षण तर आहेत, पण ते फक्त दाखवण्यापुरतं आहे. पुरुष प्रधान संस्कृती महिलांना फक्त आणि फक्त घरकामापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलेलं आहे. महिलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेलं नाही. अशाच या चळवळीच्या माध्यमातून आम्ही या प्रश्नाला आज वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
राजकारणामुळे आणि निवडणुकींमुळे वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी, प्रदेश अध्यक्ष, मोठमोठाले नेते शहरात आहे, त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोचला असेल. एवन बघूया येणाऱ्या काळात यावर सर्व राजकीय पक्ष काय निर्णय घेतात. याच अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा खडकी समाचार. धन्यवाद.